बनवणार होते मी आलू पराठा. तर बटाटे पहिला शिजवून सोलून घेतले. त्याच्यानंतर इकडं पीठ वगैरे मळून ठेवलं. त्याच्यानंतर ना इकडं बटाटे सगळे किसून घेतले. किसून घेतल्यानंतर इकडं कढईमध्ये ना कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर टाकून मस्त असं हलवलं. त्याच्यानंतर ना इकडे जिरे, मोहरी टाकून, हळद टाकून ना मस्त हलवून घेतलं. आज ना माझ्या मुलीला आलू पराठा खायचा होता ना, ते माझ्या मागं लागली होती बनव बनव म्हणून, तर बनवायला घेतला मी. तर इकडं ना मीठ वगैरे पण टाकून हलवलं. त्याच्यानंतर आपण किसून घेतलेला बटाटा आहे ना, ते पण ह्याच्यामध्ये टाकलं आणि हलवलं. आणि हे तर ना माझ्या हातातली पकडच सापडे नव्हती. त्याच्यामुळं ना मला हलवताच येत नव्हतं. मग मी काय केले, पकड घेतली पहिला आणि मग मस्त असं हलवून घेतलं. हलवून घेतल्यानंतर ना इकडं मग लगेच पराठा पण बनवायला लागले. तिला ना शाळेत जाताना घेऊन जायचं होतं. त्याच्यानंतर इकडं पराठा बनवून घेतला. तिने खाल्ला पण आणि शाळेला डब्याला पण नेला. त्याच्यानंतर असे झाले होते माझे आज पराठे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.